सोलापूरकर, गुड इव्हनिंग. मी आहोत हुमा कार्स, कार डेकोरेटर अँड डिझायनर यांच्याकडे. हुमा कार्सचे संचालक आपण आज गप्पा मारणार आहोत. हुमा कार्स या व्यवसायामध्ये रिहान कधीपासून चालवत आहेत आणि या क्षेत्रात नेमके काय काय बदल होत आहेत या अनुषंगाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण आत्ता हुमा कार्स या ठिकाणी जाऊया. हे हुमा कार्सचं शोरूम आहे. या ठिकाणी सर्व कंपन्यांच्या कारचे ॲक्सेसरीज अवेलेबल आहेत. सोलापुरातलं एक नामवंत ब्रँड हुमा परिवार आपण जाणतोच. पूर्वीपासून हुमा हे मेडिकल व्यवसायामध्ये आहेच आणि आत्ता गेल्या अनेक वर्षांपासून ते हुमा कार्स या व्यवसायातसुद्धा आहेत. आपण आत्ता आतमध्ये जाऊन रिहान शेख यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि आतमध्ये नवीन काय काय आलं आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हुमा कार्समध्ये आत्ता आपण आहोत आणि आज हुमा कार्सचे संचालक रिहान शेख यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. रिहानजी, स्मार्ट सोलापूरकर परिवारामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. हुमा परिवार पूर्वीपासून मेडिकल व्यवसायामध्ये होता आणि मला माहिती आहे की मोबाईल क्षेत्रात पण तो आहे आणि तुम्ही मला वाटतं ॲक्सेसरीज क्षेत्रामध्ये म्हणजे कार ॲक्सेसरीज क्षेत्रामध्ये कधीपासून तुम्ही आलात आणि इकडे या व्यवसायात यावं असं तुम्हाला का वाटलं? एट द एज ऑफ 18 मतलब आफ्टर 12th मैं ये लाइन चूज़ किया हूँ. मेरा 12th होती मैं ये लाइन में आया. इसके पीछे का रीज़न था, मतलब मेरे पिताजी फर्स्ट कार लिए थे 2003 में. तब 800 फेमस थी तो वो गाड़ी लिए थे मैं, मारुति 800. तो वो गाड़ी मुझे डेकोरेशन करने के लिए मैं पूरा सोलापुर घुमा था. पर जो चाहिए वो तब 2003. यस, 2003 में तब मैंने पूरा घुमा सोलापुर, पर मुझे उतना वैरायटी मिला नहीं. लास्ट मैंने पूना में इंस्टॉल करके लिया था पूरा. फिर तब से मुझे लगा कि ये अपने सोलापुर में क्यों नहीं होगा, सब अवेलेबिलिटी क्यों नहीं होगा. लोग को जो अवेलेबल है आज मेरे शोरूम में सब अवेलेबल मिलेगा. म्हणजे तुम्हाला तुमच्या कारसाठी ॲक्सेसरी शोधताना म्हणजे पुण्यापर्यंत जावं लागलं होतं आणि तुम्हाला असं वाटलं की हे सोलापुरात गरजेचं आहे कारण आत्ता कारची संख्या वाढते आणि ॲक्सेसरीजसाठी खूप फिरणं न होता सोलापुरात उपलब्ध व्हावं या इच्छेनं तुम्ही ते सुरू केलं. राईट. आणि जेव्हा तुम्ही सुरू केलं त्यावेळेला या आपल्या शोरूमचं नेमकं स्थिती काय होती त्यावेळेला? या पद्धतीनेच होतं का एकदम छोट्या पद्धतीने सुरुवात केली होती? यही इतना ही था, पर अभी खाली पार्किंग हमने एक्सपांड किया है, डबल फ्लोर एक्सपांड किया है, शोरूम थोड़ा और ज़्यादा एक्सपांड किया है. पहले साइज़ इतना ही था पर वैरायटी जब जितने थे लिमिटेड थे. आज मेरे पास टोटल फुल वैरायटी है, फ्रॉम नैनो टू BMW सब गाड़ी के एक्सेसरीज मेरे पास इन स्टॉक मिलेगा. अवेलेबल सगळं आहे आपल्याकडे. अवेलेबल सगळं आहे. रिहानजी, मला जाणून घ्यायला आवडेल तुमचं शालेय शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण कुठे झालं? भारती विद्यापीठमध्ये मी MBA केलो आहे. बरं. आणि सेंट जोसेफ स्कूलमध्ये माझं 10th झालं आहे. बरं, आत्ता तुम्हाला या व्यवसायामध्ये फॅमिलीमध्ये कोणाकोणाचं मार्गदर्शन सहकार्य मिळतं? मेरे पिताजी और मेरे जो चाचा है सब लोग, उनके थ्रू मेरे को काफ़ी सपोर्ट मिला है ये लाइन में आने के लिए और काफ़ी ज़्यादा सपोर्ट है. एक तरुण उद्योजक म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. कमी वयामध्ये तुम्ही या क्षेत्रात आलात म्हणजे या बिझनेसला सुरुवात केली. अनेक जण सांगतात की रिहाननी म्हणजे ऑलरेडी त्यांचा मोबाईल बिझनेस असताना किंवा मेडिकल बिझनेस असताना काहीतरी नवीन शोधलं. म्हणजे तुम्ही आता सांगितलं इकडे का आलोत, तर त्या काळात नेमक्या काय अडचणी आल्या का तुम्हाला हा व्यवसाय सुरू करताना? लैक ऑफ नॉलेज, मतलब नॉलेज तब मुझे काफ़ी कम था रिलेटेड वायरिंग इक्विपमेंट्स. जब थोड़ा स्टार्टिंग को मेरे को खाली ज़्यादा फेस करना पड़ा 1-2 ईयर्स, पर राइट नाउ मैं इतना हैप्पी हूँ कि पूरे सोलापुर में मुझे शोरूम से भी कॉल होते, सर ये वायरिंग किधर है, किधर मिलेगा, किधर. आता तेवढं नॉलेज तुम्हाला कारच्या अनुषंगानं आहे. येस. तर आता आपण आपल्या गप्पांना पुढे नेत एक विषय असा मला विचारायचं की काय ट्रेंड आहे सध्या कार ॲक्सेसरीजमध्ये, लोकांची नेमकी मानसिकता काय आहे? अभी म्यूज़िक सिस्टम पे काफ़ी ज़्यादा लोगों को इंटरेस्ट आ रहा है. जैसे कि एंड्रॉयड प्लेयर अभी घर में आ गया है, एंड्रॉयड TV हाथ में है, एंड्रॉयड फ़ोन, तो कार में क्यों नहीं? बरोबर. तो कार में भी अभी एंड्रॉयड सिस्टम आया है जिसमें कस्टमर कंटिन्यूस अपडेट करते रह रहे. बरोबर. उसमें भी 1 GB 2 GB रैम में यूज़ कर सकते हैं, यूट्यूब यूज़ कर सकते हैं, लाइव ब्राउजिंग वगैरह सब
उसमें इजीली मिल जसं जाएगा। आपण हातातलं स्मार्टफोन अँड्रॉइड मोबाईल वापरतो त्या पद्धतीनेच कारमध्ये सुद्धा ते असतं. सेम काय रेंज याची आहे आणि कोणकोणते ब्रँड याच्यामध्ये आहेत? स्टार्टिंग रेंज 8,000 ऑनवर्ड्स आहे बरं. आणि एंड 30,000 आहे. बरं. ब्रँडेडमध्ये सोनी पॉयनियर आहे बरं. आणि TVS आहे आणि नॉन ब्रँडेडमध्ये खूप. मग त्याच्यासोबत स्पीकर येतात का ते वेगळे घ्यावं नाही, लागतं? स्पीकर आपल्याला वेगळं घ्यायला. मग स्पीकर मध्ये कोणतं सध्या JBLचा आपण ऐकतो, मग ते JBL पण आहे? यस, JBL कार इसमें भी मिलेगा आपको. JBL में इन्फिनिटी ब्रांड बोल के आता है हरमन, जो सबसे अभी ट्रेंड में है, ट्रेंडिंग में काफ़ी ज़्यादा ट्रेंडिंग में रेंज है. आहे त्याची? स्टार्टिंग 3,000 ऑनवर्ड्स है. 3,000, 5,000, 6,000 रेंज है अलग अलग आपको. बरं. रेहानजी, मला जाणून घ्यायला आवडेल की शोरूममध्ये सुद्धा ॲक्सेसरीज मिळतात आणि आता आपल्या हुमा कार्समध्ये सुद्धा ॲक्सेसरीज मिळतात, तर शोरूममधल्या ॲक्सेसरीजमध्ये आणि आपल्याकडे मिळणाऱ्या ॲक्सेसरीजमध्ये नेमकं काय फरक तुम्हाला सांगायला आवडेल? म्हणजे आपण सोलापूरकडनं त्याची माहिती देऊया. शोरूम में आपको एक लिमिटेड वैरायटी मिलेगा. मतलब फॉर एग्जांपल सीट कवर है तो एक 3 ही डिज़ाइन मिलेंगे आपको. यहाँ मेरे पास आप नेट पे बैठो, आपको जो डिज़ाइन पसंद आया मैं रेडी करके दूँगा. क्या बात है. यस, इंटीरियर से लेके एक्सटीरियर A to Z, फ्रॉम क्रोम, स्टिकर, म्यूजिक सिस्टम, स्पीकर्स, वूफर, सेंट्रल लॉक, एव्हरीथिंग. ते सगळे ॲक्सेसरी हे ऑनलाईनला पण विकले जातात का? म्हणजे फ्लिपकार्ट असेल किंवा अमेझॉनला असेल, मग तिथं जे रेट मिळतो तो आपल्याकडे आहे का? यस, जो ऑनलाइन पे रेट चालू है वही सेम रेट मेरे शॉप पे मिलेगा विथ फिटिंग. बरोबर आहे. ऑनलाइन में आपको विदाउट फिटिंग नहीं मिलता है, हातात घेऊन पण बघता येतं. राइट. और वारंटी, मतलब छोटी मोटी अगर वायरिंग भी कट होता है तो उसके लिए पूरा अपने को म्यूजिक सिस्टम निकालना पड़ता है. तो ये सब छोटे मोटे हम फ्री में प्रोवाइड करते हैं जो कस्टमर हमारे पास से परचेस करते हैं. बरोबर आहे. रेहानजी, एक दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण बेसिक मॉडेल कार घेतो आणि मग त्या कारला आपल्याला टॉप मॉडेल करता येतं का? आणि करायचं असेल तर नेमकी काय खर्च येऊ शकतो आणि ते कशा पद्धतीनं काम होतं त्याचं? बेसिक और टॉप 2 to 3 lakhs डिफरेंस रहता है. बरं. हाँ, एवरी कार, मतलब मारुति हो, कोई भी कंपनी है तो, और वो सब आपको टॉप करना है. मतलब जो टॉप मॉडल में जितना भी फीचर है आपको अपडेट करना है तो 60 to 1 लाख में आपका पूरा अपडेट हो जाता है. बरोबर. आपके 2 lakhs और सेव होते हैं. बरं. कंपेयर टू टॉप मॉडल्स. खाली एक फीचर आपको नहीं आएगा, एयरबैग्स. बेसिक मॉडल में एयरबैग आपल्याकडे आहे का? पण एयरबैग नहीं फिट कर सकते हम एक्स्ट्रा. कंपनी के साथ ही लेना. कंपनी के साथ ही आता है एयरबैग. बेसिक को 2 एयरबैग्स आते हैं और टॉप मॉडल को वेरिएंट के हिसाब से 4 और 6 रहता है. बरं. आता कारच्या कोटिंग विषयीचा एक प्रश्न आहे. कारच्या कोटिंगला किती महत्व आहे, काय सांगाल तुम्ही? इट इज़ वेरी नेसेसरी. बरं. कोटिंग कार का लाइफ, कलर लाइफ बढ़ाता है. मतलब आपका टेंटेटिव 5 to 6 ईयर वो ज़्यादा बढ़ेगा लाइफ उसका आपका. और कोटिंग से जो लाइट स्क्रैचेस है वो होंगे नहीं. और अगर आपके स्क्रैचेस रहे और अगर आप कोटिंग करेंगे तो वो कोटिंग में पूरा पुन्हा करता येतं का? एकदा केलं की पुरेसा आहे? डिपेंड ऑन यूज. रफ यूज रहा तो हम बोलते हैं 1 to 2 ईयर्स में आपको करना ही पड़ेगा. नेमकं काय आहे त्या कलर्सवर त्याचं एक कोटिंग? वही कोटिंग पे केमिकल कोटिंग होता है जिसमें गाड़ी का कलर का शाइनिंग बढ़ता है और बॉडी पूरा पेंट पूरा सॉफ्ट होता है तो उससे स्क्रैचेस वगैरह नहीं पड़ता है. बरोबर आहे. लॅमिनेशन वेगळा का? कोटिंग वेगळा आणि लॅमिनेशन काय? लैमिनेशन इज फ्लोर लैमिनेशन. जो कंपनी से आप गाड़ी लेते हैं तो उसको नीचे कारपेट रहता है. बरोबर आहे. कारपेट को क्लीन करना पॉसिबल नहीं है तो और कुछ उस पर लिक्विड वगैरह गिरा तो वो स्मेलिंग वगैरह होता है. तो लेदर लैमिनेशन आप किए तो टोटल आप इजी, जैसा आप बाहर वॉश करते हैं वाटर से, आप इंटीरियर भी वाटर से पूरा इजीली वॉश कर सकते हैं. बरोबर. मॅकव्हीलचा एक प्रश्न आहे की मॅकव्हीलचा नेमका काय फायदा असतो? म्हणजे कार तसं तर कंपन्यांकडनं अवेलेबल होतात, पण मॅकव्हील काय कोणत्या प्रकारचे असायला हवेत? मैक्विल एक्चुअली मैक्विल से आपका एवरेज बढ़ता है. कार का एवरेज बढ़ता है. और आप यूजुअली देखो टॉप एंड मॉडल सब कंपनी अलॉय से देते हैं, मैक्विल से देते हैं, पर बेसिक मॉडल में नहीं देते हैं. तो वो लगाने से एक्चुअली स्टडी फील आता है. मतलब जब आप गाड़ी चलाते हो तो रेगुलर डिस्क और मैक्विल में आपको चलाने का फील तुरंत समझेगा. काय रेंज आहे याची? म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांच्या आहेत का काय? टेंटेटिव डिपेंड्स ऑन टायर साइज. स्टार्टिंग रेंज 15,000 to 50. बरं. तुम्ही कोणतं सजेस्ट कराल सोलापूरकरांना? निओ अँड ऑनेक्स. बरं. निओ आणि ऑनेक्स 2 व्हरायटी आहे, ते आपण दाखवूया. त्यामध्ये मॅकव्हीलमध्ये नेमकं हे जे आता आपल्याला दिसतं ते वेगवेगळ्या कंपन्यांचं आहे का एकच? हे आहे निओ. थोडंसं त्या ठिकाणी तुम्ही जाऊन दाखवलं तर आणखी. हे आहे निओ जे मेड इन इंडिया आहे. बरं. निओ अँड ऑनेक्स मेड इन मलेशिया. निओ कंपनी आहे ती? येस, निओ कंपनी आहे. बरं.
ये 2 ही कंपनी के मैं सजेस्ट करता हूँ। आपका 1 पीस डैमेज भी होता है तो सिंगल पीस ये मिलता है। मार्केट में जो चाइनीज प्रोडक्ट आहे, चाइनीज अवेलेबल्स आहे, आज आप बिठाए नेक्स्ट टाइम आपको नाही, आपण चायनीज माल ठेवू नो 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 येस, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे सध्या, कारण आपण पाहतोय चायनाच्या विरोधातली एक लाट मोठी आपण गेल्या अनेक दिवसापासूनचे पाहतोय। आणि हे खरंच आहे मित्रांनो की भारतात बनणाऱ्या वस्तू किंवा या ठिकाणीच्या वस्तू आपल्याला प्रमोट केल्या पाहिजेत किंवा त्याच वापरल्या पाहिजेत। तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे चायनीज वस्तू आणि मेड इन इंडिया आणि मेड इन चायना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? सर अब हमारे लाइन में चाइना भी उतना ही आता है, इंडिया में उतना आता है, पर लाइफ कंपेयर हम जब करते हैं तो इंडियन प्रोडक्ट कभी भी ज़्यादा टिकता है। क्या बात है। और चायनाची वस्तू स्वस्त मिळते पण ती टिकत नाही, दिसते छान पण टिकाऊ। येस, LED बल्ब आहे, स्टार्टिंग काफ़ी ज़्यादा उजाला देगा, पर आफ्टर 7 डेज दिसायला भारी दिसते, पर आफ्टर 7 डेज उसका उजाला उतना नहीं रहता है, पर इंडियन प्रोडक्ट लाइफ टाइम टिकता है। रिहानजी, मला खूप म्हणजे छान वाटतं की एक कमी वयामधला एक तरुण या व्यवसायामध्ये आहे। तर मला जाणून घ्यायला आवडेल की हुमा कार्सचं नेमकं वैशिष्ट्य काय? बाजारात अनेक शोरूम आहेत किंवा दुकान आहेत ॲक्सेसरीच्या अनुषंगानं, हुमा कार्सचं वैशिष्ट्य काय सांगाल? सर हम जो मैक्सिमम प्रोवाइड करते हैं, मतलब आप जब गाड़ी लेके आते हैं तो मैं आपको प्रॉपर सजेस्ट करता हूँ कि क्या एसेसरीज नेसेसरी है। बरोबर, जो एसेसरी नेसेसरी है हम उतना ही इंस्टॉल करेंगे, जो अननेसेसरी है वो हम इंस्टॉल नहीं करेंगे। एंड सेकेंड थिंग, पिकअप एंड ड्रॉप सर्विस रहेगा, मतलब जो कस्टमर नए गाड़ी लेते हैं तो थोड़ा हिचकिचाते हैं, मतलब गर्दी है, गाड़ी कैसे लो, तो हम वो पिकअप एंड ड्रॉप सर्विस प्रोवाइड करते हैं। और त्यासाठी काही चार्जेस घेतो का? नो नो नो, इट्स टोटली फ्री। क्या बात है। यस, टोटली फ्री। और बेसिक इन्फॉर्मेशन, मतलब आपको सेकंड मॉडल लेना है या टॉप मॉडल लेना है, उसमें सजेशन हम काफ़ी प्रॉपर देते हैं और इजीली आपको समझेगा। म्हणजे तुम्ही ॲक्सेसरीज सोबत लोकांना समजा नवीन कार घ्यायची असेल किंवा जुन्यामध्ये कार घ्यायची असेल त्या अनुषंगानं पण गाईड करता? येस, म्हणजे इथे लोक येतात भेटायला, तुम्ही का फोनवर सांगता हे सगळं कसं चालतं? इधर फोन पे भी मेरे रहते हैं कॉन्टैक्ट्स, और इधर पर्सनली त्याची काही चार्जेस घेता का? नो नो, इट्स टोटली फ्री। बरं, मतलब कस्टमर कुछ नॉलेज नहीं रहता है, मतलब टॉप मॉडल्स में अगर फॉग लैंप आ रहा है, सेकंड मॉडल में फॉग लैंप्स नहीं आते हैं, तो वो हम बिठा सकते क्या, और वो बिठाने के लिए कितना खर्चा आता है, ये सब हम प्रोवाइड करते हैं। मतलब आपका टॉप मॉडल और बेसिक मॉडल और सेकंड मॉडल में हम कितना आपका सेव करेंगे और कितना हम बेहतर चीज़ देंगे, हम वो ज़्यादा प्रीफर करते हैं कस्टमर को देना नॉलेज, और हम प्रॉपर उनको गाइडेंस के लिए। समजा आता ॲक्सेसरीज लावण्यासाठी जर कोणी सजेस्ट केलं एकमेकाला की पुण्यामध्ये भारी आहे किंवा आणखीन स्वस्त मिळेल, ते शक्य आहे का? पुण्यामध्ये आपल्यापेक्षा भारी आणि स्वस्त मिळू शकतं का? पूना में अपने से भारी तो नहीं मिलेगा, पर सस्ता तो नहीं मिलेगा, गारंटेड। पूना आज की इसमें आप कौन सा भी लाइफस्टाइल रहने दो, कपड़ा रहने दो, खाना रहने दो, आज की तारीख में सबसे पूना बहुत महंगा सिटी है। तो पूना से कंपैरिजन करेंगे, मेरे पास इतने क्लाइंट्स है पूना के जो मेरे पास सोलापुर आके फिटेड करके जाते हैं। म्हणजे पुण्यातली लोक आपले कार घेऊन इथे येतात ॲक्सेसरीजसाठी? यस, जो जॉब को उधर है, गाड़ी भी उधर लेते हैं, पर फैमिली जब इधर रहती है तो फिटिंग पूरा इधर ही करते हैं। बर। तर रिहानजी, मला जाणून आवडेल की कार डेकोरेशन करताना नेमकं कोणकोणत्या ॲक्सेसरीज लागतात, काय काय तुम्ही सजेस्ट कराल? बेसिक आपण काही दाखवू शकतो का म्हणजे लोकांना? ये पूर्ण म्युझिक सिस्टम आहे। बरं, ये पूर्ण म्युझिक सिस्टम, त्यात कोणकोणत्या कंपन्या आहेत, रेंज जर आपण सांगू शकलो तर अधिक छान। JVC, JBL, सोनी, माय TVS, एंड्रॉयड सिस्टम 10,000 ऑनवर्ड्स, बेसिक जो बटन सिस्टम है विदाउट टच स्क्रीन ते 4,000 ऑनवर्ड्स। बरं, नीचे स्पीकर्स क्वालिटी है पूरे, इन्फिनिटी, मोको, हरमन, सोनी, बरं, ह्याची रेंज 2,000 पासून स्टार्ट आहे। आणि LED लाईट्स कारला लावण्यासाठी बाहेरच्या LED बाजूला, लाईट्स, कारण कंपनीसोबत आलेले लाईट थोडंसं म्हणजे लोकांना असं वाटतं की आपल्याला आणखीन समोरचं जास्त दिसायला पाहिजे। त्याच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत आणि काय रेंज आहे? TVS, बरं, मैं सजेस्ट करता हूँ TVS LED, फुल वाटरप्रूफ है। और जो अभी आपका एग्जिस्टिंग जो उजाला है, मतलब आपका समझो अभी जितना उजाला गिरेगा हेडलाइट का, मैं आपको पूरा गारंटी दूंगा, आपके अभी उजाले में से 3 टाइम्स मोर लाइट आपको प्रोवाइड करूंगा, LED विथ 1 ईयर वॉरंटी रिप्लेसमेंट। पण कार सोबत येणारी लाईट आणि ही लाईट म्हणजे खरंच म्हणजे तुम्ही सजेस्ट करा हे गरजेचीच आहे का? येस, जो कंपनी प्रोवाइड करते हैं वो यूजुअली 50 to 60 वाट के बल्ब्स रहते हैं। सिटी में सफिशिएंट है, पर जब आउटसाइड जाते हैं तो वो सफिशिएंट नहीं है, मतलब सामने जब हाईवे पे जाते हैं तो वो लाइट आपको सफिशिएंट नहीं लगेगी, तो आपको LED में आपको जाना ही पड़ता है, जिसका ट्रायल रहता है। आणखीन काय आपल्याकडे दाखवण्यासाठी? बंपर्स आहे, फ्रंट गार्ड, सेफ्टी गार्ड्स,
फ्रंट गार्ड्स, रेयर गार्ड वो आपको मिलेंगे हर गाड़ी के लिए। फ्रॉम ये मैक्सिमम चलता है एसीवीज, जो स्कॉर्पियो है, फॉर्च्यूनर है, एंडीवर है, इनके लिए ज़्यादा बिठाते हैं फ्रंट गार्ड्स। फिर त्याची काही रेंज आहे का? उसका रेंज है, स्टार्टिंग रेंज 4000 ऑनवर्ड्स है, एंड 15,000 है। बरं बरं बरं. रिहानजी, आपण पाहतोय की कायद्याने ब्लॅक फिल्मला बंदी आहे, म्हणजे आतमध्ये काय चाललंय किंवा आणखीन काही गडबड होऊ शकते का म्हणून सरकारने त्याच्यावर बंदी घातली. वाहतूक शाखेकडनं नेहमी कारवाई पण होते. तर एक कार ॲक्सेसरीजचा व्यावसायिक म्हणून तुम्ही काय सुचवा लोकांना, ब्लॅक फिल्मला पर्याय म्हणून काय काय आपण लावू शकतो? ब्लैक फिल्म टोटली मतलब बंद है, रूल्स के अलाउड नहीं है, पर कंपनी ने 70% विजिबिलिटी वाला भी फिल्म प्रोवाइड करते हैं, जिसमें आपको हीट रिजेक्शन मिलेगा। ये सन प्रोटेक्शन के लिए फिल्म आता है, जो आपका 70% अंदर का पर्सन दिखता है। कंपन्या वगैरह गरवारे है, 3M आहे, लूमर आहे। फिल्म के अलावा कर्टन्स मिलेगा आपको। बरोबर है, कर्टन्स फील पण त्याचा चांगला है तो कर्टन्स। यस यस यस, कर्टन्स में भी अलग अलग वैरायटी आता है। मैग्नेटिक कर्टन्स आएगा, स्लाइडेड कर्टन्स आएगा और रोल अप कर्टन, जो विंडो के साथ ऑटोमेटिकली ऊपर आएगा और विंडो के साथ नीचे आएगा। यूजुअली आप वो सब BMW, ऑडी में देखते हैं। त्याचं फील आपण मोठ्या कारमध्ये बघत असतो, पण त्या छोट्या कारला पण आपण घेऊ शकतो। यस यस, आप छोटे गाड़ी आपका नैनो से लेके सब गाड़ी में अवेलेबल मिलेगा आपको। आपल्याकडे काही अशा ऑफर्स आहेत का? समजा एखाद्याने नवीन कार घेतली आहे, त्याचा भरपूर पैसा त्यात गेलाय आणि हुमा कार्सकडनं अशा काही ऑफर्स आहेत का? म्हणजे समजा मी ॲक्सेसरीज आता बसवून घेतल्या, तुम्ही काही त्याला EMI टाईपमध्ये किंवा आणखीन काही आत्ता आहे किंवा भविष्यात करण्याचा काही विचार आहे का? एक क्रेडिट कार्ड फैसिलिटी है, और जो EMI का हम आगे करेंगे कुछ कोशिश, कुछ अलग आया स्कीम वगैरह तो 100% करेंगे। और ऑफर्स तो है, दिवाली ऑफर्स भी है। काय दिवाळी ऑफर्स? दिवाली ऑफर्स म्यूजिक सिस्टम, जो भी आप एंड्रॉइड सिस्टम रहेंगे, हम उस पर आपको रिवर्स कैमरा HD क्वालिटी वाला फ्री देंगे। स्टेयरिंग कवर, सीट कवर पे स्टेयरिंग कवर फ्री आएगा। बरोबर है। हॉर्न पे उसका हॉर्न का कटआउट रिले वगैरह हम उसमें फ्री प्रोवाइड करें। टोटल ये फुल दिवाली डिस्काउंट है। क्या बात आहे, म्हणजे खूप काही हुमा कार्सकडनं आपल्याला दिवाळी ऑफर्समध्ये भेटते। मला जाणून घ्यायला आवडेल की अनेक चित्रपटांमध्ये किंवा CCTV कॅमेरे जेव्हा येतात कार्स ॲक्सिडेंट झाल्यानंतर, त्याचे फुटेज अनेकदा आपल्याला पाहायला मिळतात की पुढचं नेमकं किती फास्ट जात होता किंवा ॲक्सिडेंट कसा झाला किंवा चोरीची काही घटना घडली का, हे किती आवश्यक आहे कारला मागे आणि पुढे कॅमेरा लावणं, आणि ते कुठल्या पद्धतीचे लावावेत, तुम्ही काय सजेस्ट कराल? रिवर्स कैमरा तो नेसेसरी है, पर अभी जो न्यू ट्रेंड चल रहा है DVR, फ्रंट कैमरा रिकॉर्डिंग, ये मस्ट है आज के तारीख में। मतलब जो जितना अपना किती वेळ ते रेकॉर्डिंग राहतं त्याच्यामध्ये, वो 32 GB मेमोरी कार्ड उसको सपोर्टेबल है, और ऑटोमेटिकली फ्रंट जो आपका रिकॉर्डिंग रहेगा पिछला डिलीट हो जाएगा और नया रिकॉर्डिंग ऑटोमेटिकली उसमें रिकॉर्ड होगा। और वो पूरा आपका लाइव, जब आप गाड़ी स्टार्ट करेंगे से लेके गाड़ी आप बंद करें तक पूरा आपको उसमें रिकॉर्डिंग होगा। उसमें नया फीचर एक आया है, आप गाड़ी पार्क करके गए, कुछ हो गया, आपका गाड़ी को अचानक धक्का लग गया, ऑटोमेटिकली वो कैमरा स्टार्ट हो जाएगा और आपको उतना टेम्पररी रिकॉर्डिंग भी हो जाएगा उसमें। सेफ्टी के लिए कभी भी अच्छा है। आप फॉरेन में देखने गए तो मैक्सिमम ये रूल कंपल्सरी है कि फ्रंट कैमरा। आपल्याकडे अजून तेवढा ट्रेंड आलेला नाहीये, पण त्याचं काय रेंज आहे? म्हणजे आपलं 5-7,000 ये बिटवीन रेंज में। काही कंपन्या पण आहेत का कुठल्या? उसमें मिल जाएगा सर, RD कंपनी का उसमें है, स्पार्को कंपनी का। किती क्लियरिटी असते? म्हणजे मेगापिक्सल टाइप मध्ये जर 1080 का पूरा फॉर्मेट HD क्वालिटी में आपका रिकॉर्डिंग हो जाएगा, फ्रंट एंड रेयर दोनों। मतलब उस सोलापुरातल्या कार जे आहेत त्याच्यामध्ये किती टक्के कारमध्ये ही सुविधा लावलेली आहे किंवा काय सांगा? 15 to 20%। 15 to 20% इन सोलापुर सिटी। मैक्सिमम लोग जो ट्रैवल, जो जिसका बिजनेस ट्रैवल का है, वो यूजुअली 100% बिठाते ही है। और जो अभी कस्टमर है जिनका हाईवे पर जर्नी ज़्यादा है, तो हम उनको भी रिकमेंड देते हैं की हे लावून घ्या तुम्ही। यस यस यस, सेफ्टीसाठी हे आवश्यक आहे, ये जरूरी है। रिहानजी, मला जाणून घ्यायला आवडेल की समजा ॲक्सेसरीजवर मोठा खर्च केलाय आणि पुन्हा एकदा वॉशिंगला किंवा गॅरेजमध्ये रिपेअरला आपण गाडी देत आहोत, तर अशा वेळेला नेमकं कार ओनरनी काय काळजी घ्यावी? वॉशिंगला देताना म्हणजे तो काळजी घेईल वॉशिंगवाला, पण तुम्ही म्हणून त्याला काय सांगाल का, किंवा कुठं द्यायला पाहिजेत अशा पद्धतीचे कार? जो प्रॉपर केयर है, जो प्रॉपर कार केयर है, उनके पास ही आपको देना चाहिए। क्योंकि आप जब गाड़ी वॉश करते हैं तो उसमें प्रॉपर शैम्पू, कार शैम्पू होना चाहिए। लोग यूजुअली यूज़ करते हैं हेड शैम्पू, उसमें डाल के हेड शैम्पू, पर उसमें आपका गाड़ी का कलर डैमेज करता है। आपका जितना भी गाड़ी का कलर है वो डल करता है, तो उसको नेसेसरी कार शैम्पू है। मैं आपको वही बता देता हूँ कौन सा कार शैम्पू है। त्याची माहिती घेऊया। कार शॅम्पू संदर्भातली माहिती देत आहेत।
कोणता ब्रँड आहे ते सांगा आणि ते कसं म्हणजे आपण घरी पण वापरू शकतो का त्याची माहिती द्या. इजी, घर में भी आप यूज़ कर सकते हैं. नॉर्मल बकेट में थोड़ा डाल दो, वॉश करने के लिए इजी हो जाएगा. कार शैम्पू इज़ नेसेसरी. जब भी आप गाड़ी यूज़ करेंगे कार शैम्पू यूज़ करो, उससे गाड़ी का कलर में कुछ डॅमेज नाही होगा और शायनिंग बढ़ेगा आपका. कोणत्या कंपनीचे आहे? बाकीच्या पण कंपन्या आहेत? TVS आहे, विस्टा आहे, 3M आहे. बर. ये आहे कोटिंग पॉलिश आहे. मतलब आफ्टर शैम्पू गाड़ी शाइन के लिए आप रेगुलर पॉलिश भी यूज कर सकते हैं. और गाडी म्हणजे कार नुसतं तुम्ही कपड्यानं किंवा आणखीन कशा नुसतं न पुसता शॅम्पू आणि या पद्धतीचे लिक्विड यूज करणं गरजेचं आहे कारची शायनिंग राहण्यासाठी. और सबसे मेन सर क्लॉथ. तेच म्हणत होतो मी आता की कोणत्याही कपड्यानं न पुसता गाडी क्लॉथ पण महत्व म्हणजे हे तुम्ही जे सजेस्ट कराल ते. जब भी 4 व्हीलर लेंगे तो यूज माइक्रोफाइबर क्लॉथ. ये काय फरक असतं नॉर्मल कपड्यामध्ये आणि याच्यामध्ये? वो कपड़ा रफ रहता है, तो जब आप नॉर्मल जब डस्ट रहता है गाड़ी पर और पोंछने के तो वही आपको स्क्रैचेस देता है, लाइनिंग्स देता है. तो ये माइक्रोफाइबर क्लॉथ इसके लिए ही सजेस्ट करते हैं कि आपका गाड़ी पूरा डस्टी भी रहा, आप नॉर्मल वेट करो और पोछो, आपकी गाड़ी पे लाइन भी नहीं आएगा, पूरा क्लियर हो जाएगा. पूरा क्लियर हो जाएगा. आणखीन काय काय आपल्याला म्हणजे ग्राहकांना सजेस्ट करता येईल या टाइप? टायर इन्फ्लेक्टर. बर. मतलब आज के तारीख में सबसे हॉट सेलिंग प्रोडक्ट. काय याचा यूज आहे? टायर इन्फ्लेक्टर. जब आप हाईवे पे निकलते हैं, अचानक आपका गाड़ी पंचर हो जाता है. बरोबर है. अब आपको 5-5, 10-10 किलोमीटर कोई पंचर वाला मिलेगा नहीं. ये आपका टायर 0 से 5 मिनट में 0 से पूरा टायर फुल कर देगा. बर. म्हणजे वापरणं किती सोपं आहे, किती ईजी है. जैसा आप मोबाइल में कार जगह लगाते हैं, आपको उधर ही लगाना है. जिथं पंक्चर झालं तिथं लावायचं नहीं. हाँ, उधर जिधर पंक्चर जहाँ आप हवा भरते हैं रेगुलर, जहाँ एयर प्रेशर रहता है, उधर आपको ये क्लिप लगाना है और ये आपके चार्जिंग यूनिट में. और बस ऑन कर दो, यातून हवा बाहेर पडते. यस. ये टायर रिफ्लेक्टर है, मतलब एयर कॉम्प्रेसर. आपका छोटे एयर कॉम्प्रेसर आपण सोबत. काय प्राइस आहे याची? 1500. ये दिवाली डिस्काउंट में हम दे रहे. रेट इसका 2000 है, पर हम दिवाली डिस्काउंट में 1500 में फ्लॅट करके दे रहे. ज्यांच्याकडे कार आहेत आणि अशा पद्धतीनं पंक्चरच्या किंवा इतर टायर संदर्भातल्या काही अडचणी आल्या असतील, 2000 रुपयाची किंमत आहे, पण आता आपण ते 1500 रुपयाला देतोय. और दिवाळीची ऑफर खास हुमा कार्स मध्ये आहे. नक्की या ठिकाणी भेट द्या. आणि खूप काय काय त्यांच्याकडे आहे, आपण अजून तेही जाणून घेऊया. आणखीन काय काय? GPS डिव्हाइस. ते महत्वाचं आहे, कारण आता आपला माणूस कुठे गेलाय किंवा आपली कार चोरीला समजा गेली किंवा मित्रांनी नेली तर ती कुठेपर्यंत गेली आहे हे आपल्याला पाहता येतं. त्याचे काय काय महत्व आहेत, काय सांगाल तुम्ही? जीपीएस डिवाइस सबसे एक्चुअली यूजफुल है ट्रैवल्स, जो बिजनेस ट्रैवल्स का करते हैं उनके लिए तो मस्ट है, वो कंपलसरी बिठा के लेते हैं. और दूसरा पेरेंट जो अपने सन को गिफ्ट करते हैं कार चलाने के लिए, तो उनके लिए भी जीपीएस बहुत नेसेसरी है. इसमें आप एक स्पीड लिमिट डाल सकते हैं, मतलब 80 स्पीड लिमिट आप डाल दिए आपके मोबाइल ऐप पे, और जैसा भी आपका सन या कोई भी ड्राइवर आपका लिमिट क्रॉस करता है स्पीड, आपको तुरंत SMS आ जाएगा कि ये एरिया में आपका स्पीड लिमिट टूटा है. इससे एक अवेयरनेस रहता है, एक्सीडेंट रेशो कम होता है. और दूसरा वो तो आप बोलते हैं दोस्त को ये ले गाड़ी की चाबी जा, वो बोलता है मेरे को पुणे जाके आने का है, पर वो निकलता है गोवा. म्हणजे मित्रांनी आपल्याला आपल्या मैत्रीखातर घेतलेली गाडी नेमकी कुठं फिरवली आहे किंवा कोणत्या एरियात नेले याच्यावर सुद्धा आपण लक्ष ठेवू शकतो. आपल्या मोबाईलमध्ये ती दिसते. जीपीएस डिवाइस इतना अच्छा है कि आप लास्ट 1 मंथ का पूरा रिकॉर्ड चेक कर सकते हैं. फ्रॉम डे. त्याच्यामध्ये सिम वापरलं जातं का, काय असतं? इसमें सिम रहता है सर. सिम उसमें इनबिल्ट रहता है, वो जब आप इंस्टॉल करते हैं तो ऑटोमेटिकली चालू हो जाता है. त्याला काही महिन्याला काही चार्जेस असतात का? 1 ईयर सब्सक्रिप्शन फ्री रहता है. अभी जो नए जीपीएस डिवाइस आ रहे हैं वो तो पूरा टोटल 3 ईयर्स है. बर. 3 ईयर्स पण काही कुठल्या कंपन्या आहेत का आणि काय रेंज आहे याची? ऑटोकॉप एंड मैप माई इंडिया. बर. ये रेंज 10-2 आपका स्टार्टिंग 3500 है और एंड 7000 है. बर. इसमें भी डिवाइस अलग अलग है. जो ट्रैवल्स वाले यूज करते हैं हम उनको नया सजेस्ट कर रहे हैं एसी ऑन ऑफ. आता काही आहे का आपल्याकडे दाखवायला त्याचं? वो पूरा वायरिंग यूनिट रहता है सर. ठीक है, नो प्रॉब्लम. और जो ट्रैवल्स वालों को हम जो प्रोवाइड कर रहे हैं एसी ऑन ऑफ सिस्टम जीपीएस डिवाइस विद जीपीएस डिवाइस. अब उनका रहता है विद एसी भाड़ा भी रहता है और नॉन एसी भी रहता है उनके पास कस्टमर. तो यूजुअली क्या होता है, कुछ कस्टमर नॉन एसी लेते हैं और बाद में ड्राइवर को ये ले 500 रुपये लगा दो एसी. तो ये काफ़ी ज़्यादा बीच में हो रहा था. तो इसमें क्या है, जो इन्वेस्टमेंट करके बैठा है उसको काफ़ी टेंशन आ रहा था, मतलब गाड़ी का एवरेज नहीं आ रहा है मुझे, क्यों नहीं आ रहा है. तो इसमें हम एक सिस्टम दिए आपके ऐप में, जैसा भी ड्राइवर आपका एसी ऑन करेगा आपको तुरंत नोटिफिकेशन आएगा की कार एसी ऑन, कारचा एसी चालू केलाय. येस येस येस. आणि कुठल्या एरियामध्ये वापरलं जातं ते येस येस. वो तो आपको लाइव 3D मैप के साथ दिखेगा कि कौन से एरिया में जा रहा है, गाड़ी चालू है बंद है. असे पण सिस्टीम आले का की कारमध्ये होणारं शूटिंग, जसं सीसीटीव्हीचं शूटिंग आपण कुठं पण पाहू शकतो, कार मधलं किंवा कारच्या फ्रंट साईडचं शूट आपण आपल्या मोबाईलवर बघू शकतो, देख सकते हैं. येस येस. त्यासाठी कुठल्या काय सजेस्ट कराल, कुठले? उसमें
एक आई ड्राइव बोल के एक कंपनी आया है जिसमें आप लाइव आपके मोबाइल का एक हॉटस्पॉट उधर कंपल्सरी रहेगा वाईफाई अंदर, तो आप लाइव फ्रंट रिकॉर्डिंग विथ रेयर रिकॉर्डिंग और इनर कार में यस वो आप आपके मोबाईल के ॲप पे देख सकते इझिली. रेहानजी, आणखी एक प्रश्न माझ्याकडे आहे की नवीन कार घेतल्यानंतर अनेक कार शोरूमवाले असं सांगतात की वायरिंग ॲक्सेसरीज तुम्ही करू नका, भीती दाखवली जाते. मग तुम्ही ॲक्सेसरीज व्यवसायामध्ये एवढ्या वर्षापासून आहात, तर तुम्ही कार ओनर किंवा कार जे नवीन घेतात त्यांना काय सांगाल? एक्चुअली जो शोरूम बोलते हैं वायरिंग कट किया तो वारंटी अवॉइड होता है. एक्चुअली जब कस्टमर अच्छे आउटलेट पर जाएगा विथ वेल ट्रेंड पर्सन जो फिटर्स रहेंगे उनके पास जाएगा तो ये दिक्कत नहीं आता है. आप नॉर्मल गैरेज वगैरह पास जाते हैं, उनको वायरिंग का नॉलेज नहीं रहता है, पद्धतीने काम कर रहे हैं. यस, उन्होंने डायरेक्टली वायरिंग कट करते हैं और उसमें वो लगा देते वायर. तो उससे क्या होता है, अननेसेसरी वायर पर कनेक्शन जाने की वजह से आपको वारंटी अवॉइड होने का डर रहता है. कुछ इक्विपमेंट जाता है जिससे आपको वारंटी अवॉइड होता है. तो मैं कभी भी सजेस्ट करूँगा, आप जो भी इंस्टॉल करेंगे, चाहे कार टेप हो, GPS डिवाइस हो, इलेक्ट्रॉनिक्स कुछ भी आइटम हो, प्लग एंड प्ले. मेरे शोरूम में जब आप आएंगे मेरे पास सब डिवाइस प्लग एंड प्ले ही मिलेगा, सॉकेट टू सॉकेट फिटमेंट, जिससे आपका गाड़ी का वारंटी कभी भी अवॉइड नहीं होगा, मतलब कभी आपका जाएगा नहीं. आप इजीली मेरे पास सब इंस्टॉल करके लेके जा सकते हैं. रिहानजी, तुम्ही आत्ता GPS बद्दल सांगितलं, कॅमेराबद्दल सांगितलं, स्पीकरबद्दल सांगितलं. आत्ता मला एक जाणून घ्यायला आवडेल की रिमोट सिस्टीम जी आहेत त्याच्यामध्ये काही नवीन ट्रेंड आलेले आहेत का? कशा पद्धतीनं त्याची रेंज आहे हे पण आपण जाणून घेऊया. आगे सर रिमोट लॉकिंग में काफ़ी रेंज आ गए. स्टार्टिंग में खाली वो रेगुलर नॉर्मल रिमोट आते थे, छोटे, मतलब की के साथ आते थे. आज कुछ गाड़ी में अगर सेंट्रल लॉक है पर रिमोट लॉकिंग नहीं रहता है, वो आप अपन बिठा सकते हैं. अभी जो नया ट्रेंड चल रहा है फ्लिप की, मतलब कुछ लोगों को चाहिए जो टॉप मॉडल में फ्लिप की आता है, मुझे फ्लिप की इंस्टॉल कर चाहिए, तो हम वो भी आपको इंस्टॉल करके देते हैं विथ फ्लिप की. सेकेंड थिंग, मतलब जब आप गाड़ी लॉक भी करेंगे तो मिरर्स भी, आपकी जो विंडोज है वो भी ऑटोमेटिकली ऊपर आके लॉक हो जाएंगे. ये नया फीचर आया है लेटेस्ट. जुन्या सिस्टम मध्ये हे नव्हतं. यस, ये नहीं था पुराने सिस्टम में. आप खाली लॉक कर दो, 4 डोर्स आपके लॉक होते थे पर आपके विंडोज लॉक नहीं होते थे. आज इतना अच्छा सिस्टम आ गया है विथ मिरर एंड विंडो. मतलब जब आप गाड़ी लॉक करेंगे आपके चारों विंडो नीचे भी रहो तो ऑटोमेटिकली ऊपर आके लॉक हो जाएंगे विथ मिरर. ये फुल फीचर आप लेने के तो 6 से 6.5 हज़ार तक आपको जाएगा इजीली. और उसमें ऑटोकॉप RD कंपनी मिलेगा आपको. ये दोनों ब्रांडेड कंपनी अवेलेबल आहे. यस. मला रेहानजी आपलं शोरूम थोडंसं फिरून बघायला आवडेल. तुम्ही थोडंसं आपल्या शोरूममधल्या वेगवेगळ्या विभागांची माहिती द्या. आपण मला वाटतंय पुन्हा एकदा मॅकविलपासून सुरुवात करूया. थोडंसं धावती भेट तुम्ही मला सांगा की काय काय आहे. मला वाटतं या ठिकाणी हे याची पण माहिती थोडीशी सांगा, परफ्यूमचं महत्त्व. ये AC वेंट परफ्यूम्स आते हैं. AC परफ्यूम के लिए ये जेल परफ्यूम आता है, जिसको AC में नहीं चाहिए कनेक्शन नीचे रखने के लिए, उनके लिए ये आता है. कुछ फैंसी परफ्यूम आते हैं जैसे कि शो पीस भी आएगा और परफ्यूम का भी फील आएगा उसमें, वो भी अलग शो पीस पण छान आहे ते, म्हणजे लॉयन त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. और ये भी आपको मिलेगा. काय रेंज आहे, थोडेसे रेंज पण आपण सांगू शकतो. 250, 200, 400 ये रेंज में आपको सब मिल जाएगा. लास्ट से लास्ट आपको 500. फिर उसके बाद आपको कारमध्ये प्रसन्नता वाटण्यासाठी, फील येण्यासाठी हे आवश्यक आहे. राईट. मित्रांनो, आपण रिहान शेख यांच्याकडनं खूप काही जाणून घेतोय. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आपण रिहान सरांकडनं माहिती जाणून घेऊया. कारमधलं वातावरण प्रसन्न राहण्यासाठी जसं परफ्यूम महत्त्वाचे आहेत, तसं देवाच्या छोट्याशा मूर्ती प्रसन्नता वाटण्यासाठी त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी गणेश आहे, साईबाबा आहे, खूप काही पाहण्यासाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी प्रतिमा आहे. याच्याविषयी काय सांगाल, काय रेंज आहे याच्याकडे? ये सर आपको नॉमिनल 100 रुपीज़ से स्टार्ट है और 500 तक एंड है. अपन ते फिक्स करून देतो. यस, ये फिक्स करके देते हैं. मतलब जो जिनको गणपति चाहिए, गणपति, साईं बाबा है, शिवाजी महाराज है, इस्लामिक आइडल है. यस, इस्लामिक आइडल्स है जो हैंगिंग में हम यूज बिठाते हैं, वो आपको सब मिलेगा. व्हील कैप्स, ये एक रेंज है. व्हील कैप्स मतलब जो कस्टमर को एलॉय व्हील्स अफोर्ड नहीं करते हैं, जो जिनको व्हील कैप चाहिए तो थोड़ा मैक्यूल फिनिशिंग टाइप व्हील कैप्स आते हैं. त्याचं फिनिशिंग खूप छान आहे. म्हणजे यस. ये मैक्यूल नहीं है, ओनली व्हील कैप है, पर लुक मैक्यूल टाइप देता है. मतलब जिसको कस्टमर को अभी नहीं बिठाना है पर मुझे गाड़ी जरा लुक अच्छा करना है, तो उनके लिए में हम. काय रेंज है त्याची? ये 1000,
1500 ये रेंज में आएगा बरं. टायर साइज के पण आपण हे काय ज्याच्याकडे ज्यांना शक्य ते दर 2-4 महिन्याला पण हे बदलू शकतात. येस 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 फील येण्यासाठी ते कार मालकांना ते शक्य पण आहे. कार चार्जर सब मिलेंगे आपको. हा म्हणजे कार म्हणजे आपण जेव्हा प्रवासाला जातो त्यावेळेला ते महत्त्वाचं ठरतं. अनेकदा कारमध्ये मित्रांसोबत आपण निघतो प्रवासाला पण चार्जर नाही आहे याच्यावरनं छोटे छोटे भांडणं होतात आपण पाहिलंय. पण हे किती महत्त्वाचं आहे आणि याची रेंज काय आहे. इसमें स्टार्टिंग रेंज 200 से है, एंड 1500 है. बर. सबसे फास्टेस्ट चार्जर आया है कार सीरीज में 6.8 एम्पियर. बरं. 6.8 एम्पियर है. सबसे सुपर फास्ट चार्जर. हाफ एन आवर में आपका बैटरी फुल करेगा. त्यासोबत आपण कॉर्ड पण देतोय का फक्त हे असणार. विथ कॉर्ड आएगा. एक कॉर्ड मिनी यूएसबी इसमें फ्री आता है. बर. सेपरेट आपको लेना है तो वो मिल जाएगा. ह्याच्यातलं कोणतं ब्रँड तुम्ही सजेस्ट कराल. इसमें ए क्लास और ऑटोग्राफिक से आता है. वो बर. मैं 2 ब्रांड एंड टीवीएस, ये तीनों में ब्रांड में सब सजेस्ट करता हूँ. टीव्हीएस खूप ह्याच्यामध्ये ॲक्सेसरीज मध्ये अवेलेबल आहे. टीवीएस आज के तारीख में इतना अपडेट है, मतलब मतलब कार क्रेड प्रोडक्ट, इलेक्ट्रॉनिक्स आणि ते आधीपासून ब्रँड असल्यामुळे ते लोक विश्वास पण ठेवतात त्याच्यावर. राईट 100%. क्लिनिंगसाठीचं काही साहित्य इथे आहे. क्लिनिंगसाठीचं ते यस, ये कार पूरा फाइबर किट है, क्लॉथ किट है. बर. मतलब इसमें अगर कस्टमर को चाहिए, मतलब इसमें पूरा किट ही आ जाएगा. फॉर एग्जांपल ये गाड़ी वॉश के लिए फोमिंग ब्रश आता है. म्हणजे जर आपण घरच्या घरी करणार असेल. राइट उसको ऐसे कभी भी अच्छा है. ये क्लॉथ है, माइक्रोफाइबर क्लॉथ आया है. बर. ये पूरा कार किट के अंदर है. ये हैंड ग्लोव्स है, मतलब आपको इंटीरियर कुछ साफ करने के लिए चाहिए तो उसके लिए ये आया है माइक्रोफाइबर. ये भी वाइट टिश्यूज मिलेंगे आपको. हे पूर्ण सेट आपण पूरा अवेलेबल set है. केलेलं आहे. यस पूरा सेट है विथ एसी क्लीनिंग ब्रश. मतलब एसी के लिए हाँ, clean अनेकदा करने के धूळ लिए त्याच्यामध्ये छोटा है. केलेली Yes, असते. वो इजी नहीं रहता है. हाँ. मतलब बाहर आप छोटे वॉशिंग सेंटर में गए तो भी उसके पास कुछ इक्विपमेंट नहीं रहते. अंदर एसी के ब्रश, वो नॉर्मल कपड़े से जितना होता है उतना ही क्लीन हा, करता पण है. आपल्या कारच्या सुविधेसाठी आपण ते ठेवायला पाहिजे. राइट यस. काय रेंज आहे याची. हे पूर्ण किट केवढ्याला अवेलेबल आहे. ये 1500 को है सर. बर. ये पूरा किट 1500 का रेंज में है. इसमें हाफ किट एक आता है, वो 700 के रेंज में आता है. बर. आणखीन काय आहे इकडे. क्रोम आइटम आते हैं सर. क्रोम आइटम म्हणजे क्रोम आइटम्स मतलब जो शाइनिंग, सिल्वर शाइनिंग आता है गार्ड आपके 4 व्हीलर को डेकोरेशन करने के लिए, वो क्रोम आइटम में आता है. मतलब फॉर एग्जांपल आपको रेन वाइजर आते हैं क्रोम में. हैंडल्स के क्रोम आते हैं. मतलब आप बेसिक आप कार लिए तो उसमें ब्लैक हैंडल्स आते हैं, तो आपको क्रोम हैंडल्स आप बिठा सकते हैं. बरोबर. उसके थोड़ा आपका टॉप एंड मॉडल के टाइप फील आता है, लुक आता है. बरोबर. वो मिल जाएगा आपको. आणखीन काय आहे. आते हैं वूफर्स. हा ते महत्व आहे कारण म्युझिक सिस्टीमला वूफर्स नसेल तर सीलिंग खरं. JBL वूफर जो कस्टमर को, म्हणजे फक्त स्पीकर असून उपयोग नाही तर वूफर असेल तर त्याचा फील अधिक छान घेऊ शकतो आपण. जब कुछ हम 4 फ्रेंड सर्कल के साथ जा रहे हैं तो वूफर नेसेसरी है. आज के तारीख में वूफर पूरा JBL ब्रांड मिलेगा, सोनी ब्रांड मिलेगा, पॉइंटर ब्रांड मिलेगा. पर हॉट सेलिंग प्रोडक्ट फिलहाल JBL ही है. ट्यूब में 1500 वैट है. 1500 वैट JBL रेंज 7000 है. बर. और 1200 वैट 6000 है. ये रेंज में है. टेंटेटिव आपका 5000 के आस. खूप छान माहिती देत आहे रेहानजी तुम्ही. म्हणजे ज्यांना हे दिवाळी किंवा आणखीन पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला जर काही कारमध्ये सेट करायचं असेल तर याची सगळी माहिती हुमा कार्स या ठिकाणी अवेलेबल आहे. हुमा कार्स हे 7 रस्ता परिसरामध्ये हुमा मोबाईल आणि हुमा मेडिकल याच्या शेजारीच आहे. या ठिकाणी पार्किंगची खूप चांगली सुविधा आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण ॲक्सेसरीज घ्यायला जातो पण आपली कार लावायची कुठे हा एक प्रश्न असतो. पार्किंगसाठी तुम्ही भरपूर जागा केली आहे. टोटल पार्किंग के लिए मेरे पास अभी 2200 स्क्वायर फीट बाजू रेडी है. और आने वाले टाइम में मैं 7 से 8000 स्क्वायर फीट कोशिश करूंगा और तैयार करेंगे. मतलब सीजन के लिए मेरा ये भी पार्किंग पूरा फुल होता है. तो आने वाले टाइम में मैं इससे भी ज़्यादा और एक पार्किंग के लिए एक्सपांड करूंगा. भविष्यामध्ये हुमा कार्स याच्यामध्ये काय तुम्हाला वाढवायचं आहे किंवा आणखीन काय काय संधी आहेत. इन फ्यूचर मतलब अभी मैं जो कार एक्सेसरीज में हूँ, मुझे बैटरी एंड टायर्स, हाँ ते सुद्धा मतलब महत्त्वाचं आहे. एक ही कार स्टॉप. मतलब एक बार कस्टमर अंदर गाड़ी लेकर आए, एवरीथिंग, मतलब आपको टायर से बैटरी से एवरीथिंग, फिल्म सब आपको एक ही जगह मिलेगी. तुम्ही असं रेहानजी करत गेला तर एक दिवस मला वाटतं कारचे शोरूम स्वतंत्र तुमचे हुमा नावाने असू शकतील. म्हणजे यात खरंच शंका नाही आहे. कारण सोलापूरला हुमा परिवाराने खूप काही दिलेलं आहे. मेडिकल व्यवसायामध्ये तुम्ही आहात आणि मोबाईल क्षेत्रामध्ये आहात. आता तुम्ही कार ॲक्सेसरीजमध्ये बऱ्याच वर्षापासून स्वतःचं नाव कमवलंय. कमी वयामध्ये तुम्ही या क्षेत्रात आलात. आणखी मला वाटतं दुसऱ्या मजल्यावर काही पाहण्यासारखं असेल तर तिथेही आपण चक्कर टाकूया. वूफर सिस्टम्स वगैरे. बरं ठीक आहे. मित्रांनो आता आपण 7 रस्ता परिसरातल्या हुमा कार्स या ठिकाणी आहोत. यांच्याकडे जे काही सिस्टीम आहे त्याची माहिती आपण घेतोय. ॲक्सेसरीजमध्ये नवीन काय काय आलंय ते आपण जाणून घेतोय.
आता आपण हुमा कार्सच्या दुसऱ्या मजल्यावर आलो आहे. कुशन सिस्टीम पण या ठिकाणी, हे स्पीकर सिस्टीम आहे. वूफर सिस्टम, एम्पलीफायर्स, वूफर्स है, ऑडिटर, फोकल, कार्मिका, मतलब जो ये यूएसए ब्रांड के आते हैं, जो कस्टमर को हायर एंड सिस्टम चाहिए. मेड इन इंडिया पण त्यात काही आहे का? यस, मेड इन इंडिया आपका टीवीएस ही है. बर. मेड इन इंडिया में टीवीएस एक आएगा, ये वेन ऑडियो एक आएगा मेड इन इंडिया में. बाकी सोनी वगैरह मैक्सिमम सोनी एंड JBL आते हैं. एंड कार सीट कवर्स है. हा कारचं फील अधिक छान येण्यासाठी कवर पण खरंच महत्वाचे ठरतात. ये फैब्रिक सीट कवर्स है. बर. मतलब जो कस्टमर का इनबिल्ट अगर लेदर सीट कवर है, अपने सोलापुर क्लाइमेट के हिसाब से गर्मी हीट हो जाता है, मतलब पूरा वेट हो जाता है. तो कस्टमर को हीट नहीं होने वाला ये फैब्रिक मटेरियल आता है. जूट मटेरियल बोलते हैं हम इसको. बरोबर आहे. पूरा फैब्रिक मटेरियल आता है. ये काय रेंज आहे जी? ये मिनिमम स्मॉल कार स्टार्टिंग रेंज 2500 से रेंज चालू है. और याच्यामध्ये कलर व्हरायटी पण खूप असते. कलर वैरायटी खूब असेल सर. इसमें अलग अलग वैरायटी आएगा आपका. सीट कवर्स में अलग अलग वैरायटी मिल जाएंगे आपको. उसमें लेदर में आपको कुछ हटके चाहिए तो लेदर की भी सीट कवर्स आते हैं मेरे पास. लेदर कवर पण आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याची काय रेंज आहे म्हणताय? लेदर सीट कवर ये स्मॉल कार्स 5000 ऑनवर्ड्स. बर. इसमें लेदर सीट कवर में आज चल रहा है 3D लेदर सीट कवर. अरे वाह. बर. पूरा स्टिचिंग वर्क, मतलब गाड़ी का आपका लुक पूरा क्लासी ही करेगा. हाँ, ऑल स्टिचिंग वर्क. इसमें मैं कस्टमाइज करके कार देता तुमची हूँ. किती छोटी असली तरी येस, ह्याचं फील जास्त हे होऊ शकतं, रिच वाटू शकतं. इसमें हम कलर कस्टमाइज भी करके दे सकते हैं. अगर आपको ये ब्लैक नहीं चाहिए, क्रीम कलर चाहिए एंड स्टिचिंग आपको ब्राउन चाहिए, तो हम इंटीरियर के हिसाब से ग्राहकाने ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण ते देऊ शकतो. राइट 100%. मित्रांनो, आत्ता पण गेल्या अनेक वेळ म्हणजे बऱ्याच वेळेपासून आत्ता हुमा कार्समध्ये आहोत. ॲक्सेसरीज आणि डेकोरेटरमध्ये यांचं मोठं काम आहे. रेहानजी, एकूणच सोलापूर आता स्मार्ट सिटीच्या दिशेने जाते. म्हणजे सोलापुरात नाही आहे असं काही नाही आहे, खूप काही आता अवेलेबल होतं आहे. तर सोलापूरकरांना काय आव्हान करणार की छोट्या छोट्या गोष्टीसाठी मुंबई पुण्याला जाण्यापेक्षा सोलापुरात सुद्धा ते अवेलेबल आहे. आणि याला जोडूनच मला तुम्हाला विचारायचं आहे की ऑनलाईनवरची खरेदी तरुणांमध्ये जास्त फॅड आहे त्याचं, पण प्रत्यक्षात जर आपण ते दुकानांमधल्या सोलापूरच्या लोकल मार्केटमधनं खरेदी केले तर आपला पैसा इथेच फिरू शकतो. म्हणजे लोकांना खरं तर आपल्याला आवाहन करायचं की लोकल मार्केटमधूनच तुम्ही खरेदी करा. ऑनलाईनवरचं जेव्हा आपण घेतो वस्तू ती प्रत्यक्षात घरापर्यंत येईपर्यंत नेमकी कशी असते किंवा त्याचं किती दिवस टिकेल ती सांगता येत नाही. तुमचं काय म्हणणं आहे या अनुषंगानं? नहीं, 100% राइट सर. सोलापुर के कस्टमर सोलापुर में ही एक्चुअली शॉपिंग करना चाहिए, तो अपना बिजनेस सोलापुर का पूरा बढ़ेगा. और जो ऑनलाइन है, आज आप ले रहे हैं, देख रहे हैं, पर वो फील नहीं कर सकते लेने से पहले. तो आपको चीज़ कौन सा आएगा आपको 100% गारंटी नहीं. कार एसेसरीज में इतना वैरायटी है कि आप वो ऑनलाइन देख के बुक नहीं करना चाहिए. आप एक बार आओ शॉप पे, फील करो, रेट देखो और फिर बाद में ऑनलाइन कर. ऑनलाइन पेक्षा आपल्याकडे कमी रेट 101%. क्या बात है. 101%. ऑनलाइन आप मेरे को बोलो ये चीज़ सर ऑनलाइन है, मैं उससे भी आपको कम रेट में फिटिंगमेंट करके देता हूँ. फ्री फिटमेंट. आप ऑनलाइन लिए तो आपको फिटमेंट के लिए एक्स्ट्रा कॉस्ट देना पड़ता है, वारंटी आपको नहीं मिलता है. कुछ वायरिंग कट हुआ वगैरह हुआ तो आपको मेरे को वापस पे करना पड़ता है. बरोबर. तो मैं ये सब फिटमेंट मेरे पास मैं टोटली फ्री करके देता हूँ. रेहानजी, मला जाणून घ्यायला आवडेल की आपले म्हणजे आजवर किती कस्टमर जे समाधानी ग्राहक किती आहेत, असे काही आपण आकडा सांगू शकतो का? किंवा एकूणच तुम्ही समाधानी ग्राहकांबद्दल काय सांगाल? मतलब मेरे पास सर इतने क्लाइंट्स है जो मेरे पास एक बार फिटमेंट करके गए तो उनके अभी फोर्थ गाड़ी में मेरे पास फिटमेंट हो रहा है. आपल्याकडेच येतात. यस. वो कॉल, गाड़ी कुछ बुक करने वाले हैं तो एक कॉल आगे पूछते हैं सेकंड मॉडल ले लूँ या टॉप मॉडल ले लूँ रिहान. चलो ठीक है, मैं सेकंड. खरं तर तुमचं आता ॲक्सेसरीजच्या पुढे जाऊन काम मोठं सुरू आहे. म्हणजे लोकांना तुम्ही गाईड करताय कुठली कार घ्यावी, म्हणजे नवीन घेताना काय काळजी घ्यावी आणि जुनी घेताना काय काळजी घ्यावी. राइट. आणखी भविष्यात काय प्लॅन्स आहेत तुमचे? प्रॉपर सर्विस सर. अभी जो मैं सर्विस दे रहा हूँ इधर, आगे फ्यूचर में सर्विस और इससे बेहतर दूँ, इससे ज़्यादा वैरायटी आपको डिस्प्ले करूँ शॉप में, जिससे आप आए बात इजी होना इंस्टॉल करने का. आने वाले टाइम में मेरा शोरूम इससे डबल हो जाएगा. बरोबर. तो इसमें मेरा कोशिश मेरी पूरी ये है कि एवरी कार एसेसरीज में जितना भी एवरी ईच प्रोडक्ट आता है वो मैं सब पूरा डिस्प्ले करूँ. क्या बात है. ते तो आपको इजीली सब चीज़ देख के पसंद करके फील करके लेना चाहिए. आता ज्या पद्धतीने आपली या सगळी शोरूमची मांडणी आहे, सोलापुरात अशा पद्धतीचं दुकान आहे का? नहीं सर, इतना बड़ा तो अभी फिलहाल शॉप नहीं है. बर.
सबसे बड़ा अपना ही है और आने वाले टाइम में भी इससे और बड़ा होगा अपना। क्या बात आहे मित्रांनो, गेल्या मला वाटतं पाऊण तासापासून आपण रेहान शेख यांच्याशी गप्पा मारतोय. रेहान हे हुमा कार्सचे डायरेक्टर आहेत. त्यांनी आपल्या फॅमिली बॅकग्राऊंडच्या माध्यमातून किंवा स्वतःच्या हिमतीवर हुमा कार्सची स्थापना केली आणि खूप चांगल्या पद्धतीने ते सेवा देत आहेत. या व्हिडिओचा शेवट करताना रेहानजी, आपण सोलापूरकरांना पुन्हा एकदा सांगूया की दिवाळीनिमित्त काय काय ऑफर आहेत. दिवाली रिलेटेड आप जब फुल एसेसरीज परचेस करेंगे हम एक कार किट प्रोडक्ट फ्री दे रहे हैं. बरोबर है. उसका जो वर्थ रुपीज़ है 2000. हम आप जब फुल एसेसरीज आप मेरे पास बिठाएंगे तो आपका 2000 का पूरा कार किट प्रोडक्ट हम आपको फ्री देंगे. और स्पेसिफिक म्यूजिक सिस्टम रिलेटेड हमारा ऑफर है, मतलब आप टच स्क्रीन टेप लिए तो आपको रिवर्स कैमरा फ्री है, सीट कवर पे स्टेयरिंग कवर फ्री है, म्यूजिक सिस्टम पे ट्विटर्स फ्री है. मतलब आप जब JBL वूफर वगैरह बिठाते हैं तो उसका ट्विटर्स का कॉस्टिंग भी 2500-3000 रहता है. वो हम फिलहाल फ्री प्रोवाइड कर रहे हैं, खाली ओनली फॉर दिवाली ऑफर. दिवाळीसाठी हुमा कार्समध्ये खूप छान ऑफर्स आहेत. कार तुमच्याकडे असेल किंवा नसेल, पण तुम्हाला या ठिकाणची सगळी माहिती घ्यायची असेल तर केव्हाही तुम्ही हुमा कार्समध्ये येऊ शकता. रेहानजी या ठिकाणी पूर्ण वेळ अवेलेबल आहेत. चांगल्या पद्धतीने ते माहिती देऊ शकतात. आणि या व्हिडिओचा शेवट करताना मी रेहानजींना आठवण करून देतोय, पुढच्या काही दिवसात ते पूर्णतः मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण की आत्ता माझी हिंदी तेवढी परफेक्ट नाही आहे, त्यामुळे मी हिंदीमध्ये त्यांचा इंटरव्ह्यू नाही घेऊ शकलो. पण त्यांनाही मराठीची थोडीशी अडचण होती. सोलापुरात आहेत ते, पण एकूणच त्यांचं सध्याचं आजूबाजूचं वातावरण हिंदीमय असल्यामुळं ते पूर्णतः मराठीमध्ये बोलू शकणार नाहीत. म्हणजे बोलतात मराठी, पण मध्ये मध्ये थोडंसं तुटेल तुमचे शब्द, म्हणून ते म्हणत होते की सर हिंदीमध्येच मी बोलेन. पण पुढच्या काही दिवसात म्हणजे मला वाटतं पुढचा इंटरव्ह्यू आपण मराठीमध्ये करूया. जमतंय त्यांना. खूप छान माहिती दिली रेहानजी. यापुढेही स्मार्ट सोलापूरकर डिजिटल माध्यमातून आपण सोलापूरकरांची वेगवेगळ्या प्रश्नांवर किंवा नवीन माहिती ॲक्सेसरीजमध्ये नवीन काय काय आलं हे सांगत राहूया. व्हिडिओचा शेवट करताना काय सांगाल सोलापूरकरांना? कसं वाटलं तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी होऊन? काफ़ी अच्छा लगा. सबको एक ही बोलूँगा, हैप्पी दिवाली. शॉपिंग हैप्पीली करो, सोलापुर में करो मेन. और कभी भी एक टाइम मिला तो शॉप पे एक विजिट करके जाओ. आपको एक प्रॉपर गाइडेंस और एक प्रॉपर लुक आपको हर एक्सेसरीज का मैं प्रोवाइड करूँगा. चाहे आपके पास छोटी गाड़ी हो या बड़ी हो, आपको लेना हो या ना लेना हो, पर एक बार एक शॉप पे विजिट करके जाओ. तुम्हाला वस्तू घ्यायची असेल, म्हणजे ॲक्सेसरीज घ्यायची असेल किंवा नसेल घ्यायची, नुसतं माहिती जरी घ्यायची असेल तर नक्की विजिट करा. या ठिकाणी अतिशय सोप्या शब्दामध्ये सगळी माहिती, सगळ्या ब्रँडची माहिती आपण देतोय. मी स्मार्ट सोलापूरकरांना विनंती करतो की लोकल मार्केटमधूनच सगळ्या वस्तूंची खरेदी करा. ऑनलाईन मार्केटच्या माध्यमातून आपला पैसा कुठेतरी दूर परदेशात जाण्यापेक्षा स्थानिक मार्केटमध्ये आपला पैसा फिरणं आवश्यक आहे. सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. रेहानजी, तुम्ही खूप छान माहिती दिली, त्याबद्दल स्मार्ट सोलापूरकर परिवाराच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो. थँक्यू.